सर्वाधिक 67.64% मतदान झालं। दोन्ही टप्प्यात मिळून एकूण 243 जागांसाठी मतदान पार पडलं असून उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं। या निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबरला लागणार आहे। पहिल्या टप्प्यासाठी 64% मतदान झालं। त्यामुळे बिहारच्या सत्तेची किल्ली राष्ट्रीय जनता दल प्रणित महागठबंधनकडे जाणार की भाजप जनता दल युनायटेड सत्ता कायम ठेवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागतंय। आष्टीमध्ये राष्ट्रवादीनं भाजपला धक्का दिला। भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। या कार्यक्रमात भाषणावेळी पुण्यात वादग्रस्त जमीन प्रकरणावरून अजित पवारांनी पुन्हा भाष्य केलं। मी कामाचा माणूस असून मला चुकीचं खपत नाही असं विधान अजित पवारांनी केलं। मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो मी कामाचा माणूस आहे, मला चुकीचं खपत नाही, मी नियमाने पुढे जाणारा एक कार्यकर्ता आहे। परंतु कधी कधी काही गोष्टी दुसऱ्यांच्याकडनं घडल्या तरी त्याच्या संदर्भात मला टार्गेट केलं जातं। ह्याचाही अनुभव आपण घेतला। त्या खोलात मी जास्त जात नाही। मी माझी भूमिका 3 वेळा स्पष्ट केलेली आहे। चौकशी केल्यानंतर जे काही दूध का दूध पाणी का पाणी येईल, कुणाचं खरं कुणाचं खोटं हे सगळ्या गोष्टी येतील। मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो मी कामाचा माणूस आहे, मला चुकीचं खपत नाही, मी नियमाने पुढे जाणारा एक कार्यकर्ता आहे। परंतु कधी कधी काही गोष्टी दुसऱ्यांच्याकडनं घडल्या तरी त्याच्या संदर्भात मला टार्गेट केलं जातं। ह्याचाही अनुभव आपण घेतला। त्या खोलात मी जास्त जात नाही। मी माझी भूमिका 3 वेळा स्पष्ट केलेली आहे। चौकशी केल्यानंतर जे काही दूध का दूध पाणी का पाणी येईल, कुणाचं खरं कुणाचं खोटं हे सगळ्या गोष्टी येतील। आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। अपडेट घेऊन लगेच परत येतोय। पाहत रहा एबीपी।